वसई विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रिक्षा सेवा, एसटी सेवा आणि वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे। नालासोपारा एसटी डेपोच्या जवळ मी आहे आणि आपण जर बघितलं तर ही भीषणता एसटी डेपोची आहे। गुडघ्या इतक्या पाण्यातून नागरिक येत आहे। वास्तविक हा जो परिसर आहे हा नालासोपारा पश्चिमेकडील जे नागरिक आहेत, चाकरमणी आहेत, ते नालासोपारा स्टेशनसाठी येण्यासाठी हाच रस्ता धरतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एसटी डेपोचा हा परिसर आहे, पूर्णपणे जलमय झालेला आहे। पाणीच पाणी या ठिकाणी दिसत आहे। एसटी एकही या ठिकाणी नाही आहे। वसई विरार आणि नालासोपारा येथील एसटी सेवा ही बंद आहे। आपण जर बघितलं तर अशीच परिस्थिती विरार एसटी डेपो, वसई एसटी डेपो या ठिकाणी आहे। पाणीच पाणी झालेलं आहे, त्यामुळे आज एसटी सेवा बंद आहे। त्याचबरोबर पाण्याचा फ्लो जास्त रस्त्यावर असल्यानं संपूर्ण रिक्षा, त्याचबरोबर परिवहनच्या बसेसही बंद आहेत। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे आणि पाणीच पाणी असल्यामुळे कुणीही वाहनं ही रस्त्यावर काढत नाही आहे। आपण ही वाहनं काढू नका, कारण की प्रचंड पाऊस पडल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी आहे। गुडघ्याहून अधिक पाणी आहे, कुठे कुठे तर कमरे इतकं पाणी आहे आणि या पाण्यातून मार्ग काढत जावं लागतंय। वसई विरारमध्ये अशीच भीषणता आहे, त्यामुळे आज घराबाहेर पडू नका। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा। प्रत्येक अनेक सखल भागामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे, रस्त्यावर पाणी आहे। त्यामुळे सर्व जी यंत्रणा आहे, रिक्षा आहे, बसेस आहे, एसटी बसेस आहे, त्या बंद आहेत। त्यामुळे तुम्हाला जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। आणि वसई विरार शहरामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरती पाणी साचलेलं असून ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी साचत नव्हतं त्या भागांमध्ये देखील गुडघाभर पाणी साचल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। तर अनेक सखल भाग जलमय झालेले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। तर मुसळधार पावसामुळे वसईतील पोमण ग्रामपंचायत हद्दीतील मोरी गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीलगतच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे स्थानिक नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालेलं असून घरातील साहित्याचं देखील नुकसान झालंय। प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। तर विरारमधील मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे। परिसरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांची ये-जा विस्कळीत झालेली असून वाहन चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सततच्या पावसामुळे सखल भागामधील पाणी तुंबण्याची समस्या ही अधिक गंभीर बनलेली आहे। पुढची बातमी पाहूयात। पावसाचा जोर कायम असल्यामुळे वसई विरारमधील परिस्थिती अधिक गंभीर होत चाललेली आहे। सकाळी 8:30च्या सुमाराला नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या 4ही प्लॅटफॉर्मवरती पावसाचं पाणी साचल्याचं दिसून आलं। रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असून पाण्याची पातळी सातत्यानं वाढतेय आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील पश्चिम रेल्वेची लोकल सेवा सुरू आहे। मात्र पाण्यामुळे लोकल गाड्या अतिशय मंद गतीनं आणि विलंबानं धावत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। परिस्थितीवरती रेल्वे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। तर नालासोपाऱ्यातली ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे। नालासोपारा स्टेशनमधील 4ही प्लॅटफॉर्मवरती पावसाचं पाणी साचलंय। रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेले आहेत। लोकल वाहतूक सुरू आहे, मात्र अतिशय मंद गतीनं लोकल गाड्या धावतात। पाण्याची पातळी सातत्यानं वाढतेय आणि त्यामुळे प्रशासनानं आवश्यक असेल तरच प्रवास करा असं आवाहन केलेलं आहे। नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। स्टेशनकडे जाणारे रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। चाकरमानी जीव धोक्यात घालून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात आहेत। दरम्यान परिसरामधील एक भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। मात्र होर्डिंग कोसळल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं।
नालासोपारामधली ही दृश्य आपण पाहतोय. नालासोपारा रेल्वे स्टेशनवरती रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसरामध्ये येणारे सगळे रस्ते हे देखील जलमय झालेले आहेत. एक होर्डिंग पडल्याची घटना देखील याच ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळे नालासोपारामधील सगळ्याच नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. रेल्वे स्थानक परिसरामधली सकाळची ही दृश्य आपण पाहतोय. जवळपास कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना याच पाण्यामधून वाट काढत प्रवास करावा लागतोय. त्याचबरोबर रेल्वे गाड्यांमध्ये देखील विलंब सध्या दिसून येतोय. नालासोपारामधली सकाळची ही दृश्य आपण पाहतोय.